नमस्ते स्टुडंट्स. आज आपण बँक फायनल अकाउंटचा एक प्रॉब्लेम पाहणार आहोत. प्रॉब्लेम आहे द फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ गणपती बँक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. ट्रायल बॅलन्स आहे ॲज ऑन 31 मार्च 2020. आता हे जे सर्व ट्रान्झॅक्शन्स आहेत आपल्या बँक फायनल अकाउंटमधील 1 ते 16 शेड्यूल्स आहेत, त्या कोणत्या शेड्यूल्समध्ये कोणते ट्रान्झॅक्शन जाईल हे जर का आपण त्या ट्रान्झॅक्शनच्या समोर लिहिला तर प्रॉब्लेम सोडवणं अधिक सोपं जातं. पहा, सुरुवातीला सबस्क्राइब्ड कॅपिटल 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड अमाऊंट 5 लाख. कॅपिटल शेड्यूल नंबर 1 मध्ये जाईल. रिझर्व्ह फंड 2,50,000 शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये जाईल. लोन्स, कॅश, क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट्स 2,85,000 शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेसमध्ये जाईल. प्रिमायसेस 50,000 शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्समध्ये जाईल. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज अमाऊंट 4 लाख शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंटमध्ये जाईल. करंट डिपॉझिट्स, फिक्स्ड डिपॉझिट्स आणि सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट्स प्रत्येकी 1 लाख, 1,25,000 आणि 50,000 हे शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्समध्ये जातील. सॅलरीज 28,000 शेड्यूल नंबर 16 मध्ये पेमेंट्स टू अँड प्रोव्हिजन्स फॉर एम्प्लॉईज या हेडिंगखाली जाईल. जनरल एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये जातील 27,400 रुपये. डायरेक्टर्स फीज 1,800 शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये जातील. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये जाईल 2,300 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑन 1 एप्रिल 2019 अमाऊंट 16,000. मागच्या वर्षापर्यंतचा आपला शिल्लक नफा आहे 16,000 रुपये. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील रोमन 3 प्रॉफिट ऑब्लिक लॉसमध्ये प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड या ठिकाणी जाईल. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड 1,28,000 शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट अर्नडमध्ये जाईल. स्टॉक ऑफ स्टेशनरी 8,500 रुपये शेड्यूल नंबर 11 ऑदर असेट्समध्ये जातील. बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेसमध्ये जाईल 46,000 रुपये. इंटिरियम डिव्हिडंड पेड 17,000 रुपये. मध्यावधी लाभांश दिलेला आहे 17,000 रुपये. हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील रोमन 4 ॲप्रोप्रेशन्समध्ये इंटिरियम डिव्हिडंड जाईल. रिकरिंग डिपॉझिट्स पुन्हा एकदा डिपॉझिट्स शेड्यूल नंबर 3 मध्ये जातील 20,000. शेअर्स इन क्रांती शुगर्स लिमिटेड 50,000 आहेत. इन्व्हेस्टमेंटमध्ये जाईल. कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI 1,93,000 शेड्यूल नंबर 6 कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI मध्ये जाईल. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस शेड्यूल नंबर 7 कॅश विथ अदर बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीसमध्ये जाईल अमाऊंट 80,000. अशी टोटल ट्रायल बॅलन्स आहे 11,89,000 रुपयाची. यानंतर आपणाला दिलेली ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजेच आपल्या ॲडजस्टमेंट्स यामध्ये प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज रिक्वायर्ड टू बी मेड ॲट ₹5,000. आपणाला बॅड अँड डाऊटफुल डेटची तरतूद करायची आहे 5,000 रुपये. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 8,000. इन्व्हेस्टमेंटवरील व्याज अजूनही येणं आहे 8,000 रुपये. अनएक्सपायर्ड ऑर प्रीपेड डिस्काउंट कंसात सांगितलेलं आहे रिपेट ऑन बिल्स डिस्काउंटेड कंस पूर्ण अमाऊंटेड टू ₹380. अनएक्सपायर्ड डिस्काउंट आहे किंवा त्यालाच प्रीपेड डिस्काउंट असं म्हटलेलं जातं. म्हणजेच पुढच्या वर्षीचा डिस्काउंट हा यावर्षी पेड केलेला आहे. ही ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागेल. इंटिरियम डिव्हिडंड वॉज डिक्लेअर्ड ॲट 4% ॲक्च्युअल. आपणाला मध्यावधी लाभांश हा
4% द्यायचा आहे. एन्डॉर्समेंट्स मेड ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स टोटल रुपीज 1,15,000. ऑथराइज्ड कॅपिटल वॉज 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each. अधिकृत भांडवल हे 80,000 इक्विटी शेअर्स प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे आहे. पुढं रुपीज 10,000 वॉज ॲडेड टू द प्रिमायसेस ड्युरिंग द इयर. चालू वर्षामध्ये आपण प्रिमायसेसमध्ये 10,000 रुपयानं वाढ केलेली आहे. याचाच अर्थ प्रिमायसेस आपण 10,000 रुपयाच्या खरेदी केलेल्या आहेत. डेप्रिशिएशन ॲट 5% ऑन ओपनिंग बॅलन्स इज रिक्वायर्ड. आणि याच्यावर ह्या प्रिमायसेसच्या ओपनिंग बॅलन्सवर 5% डेप्रिशिएशन आकारायचं आहे. मार्केट व्हॅल्यू ऑफ इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वॉज रुपीज 3,90,000. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची आत्ताची किंमत ही 3,90,000 रुपये आहे. यावरून आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 March 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट इन द प्रिस्क्राइब्ड फॉर्म. आपणाला यावरून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी आणि त्याच दिवसाची बॅलन्स शीट ही त्याच्या फॉर्मॅटमध्ये तयार करायची आहे. यामध्ये पहिला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट द थर्ड शेड्यूल सेक्शन 29 फॉर्म ए नेम ऑफ द बँक गणपती बँक लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 March 2020. हा या पद्धतीनं फॉर्मॅट असेल. त्यामध्ये सर्वप्रथम कॅपिटल अँड लायबिलिटीज, यामध्ये लायबिलिटीचे 5 शेड्यूल्स कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, डिपॉझिट्स, बॉरोईंग्स, अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स. असेटचे पुढचे शेड्यूल्स, यामध्ये कॅश इन हँड अँड विथ RBI, कॅश विथ अदर बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, इन्व्हेस्टमेंट, ॲडव्हान्सेस, फिक्स्ड असेट्स, अदर असेट्स आणि शेवटी कॉन्टिंजंट लायबिलिटीज. ओळीनं पहिल्यांदा सर्व ट्रान्झॅक्शन्स ह्या 1 ते 16 मध्ये ट्रान्सफर होतील. यामध्ये सर्वप्रथम पहिल्यांदा आहे इश्यू सबस्क्राइब्ड कॅपिटल. हे शेड्यूल नंबर 1 कॅपिटलमध्ये जाईल, पण यामध्ये सुरुवातीला ऑथराइज्ड कॅपिटल असेल. आपणाला ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं आहे. 6वी ॲडजस्टमेंट आहे. ऑथराइज्ड कॅपिटल वॉज 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each. म्हणून ऑथराइज्ड कॅपिटल 80,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each, अमाऊंट 8 लाख रुपये. याला डबल अंडरलाईन केले जाईल कारण हा बेरजेचा भाग असणार नाही. आणि यानंतर पुढं येईल इश्यूड अँड पेड अप कॅपिटल. यामध्ये 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 each, फुल्ली पेड, अमाऊंट रुपये 5 लाख. नेक्स्ट रिझर्व्ह फंड शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये जाईल 2,50,000 रुपये. नंतर लोन कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट्स शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेसमध्ये जातील 2,85,000. प्रिमायसेस 50,000 दिलेले आहेत. शेड्यूल नंबर 10 मध्ये जातील 50,000 रुपये. परंतु 7वी ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे रुपीज 10,000 वॉज ॲडेड टू द प्रिमायसेस ड्युरिंग द इयर. याचाच अर्थ या वर्षभरामध्ये प्रिमायसेसमध्ये 10,000 रुपयानं वाढ केलेली आहे. ट्रायल बॅलन्समधील फिगर अमाऊंट ही वर्षाच्या शेवटची असेल. मग यामधून सर्वप्रथम प्रिमायसेस असतील 40,000 रुपये सुरुवातीच्या, आणि या वर्षभरामध्ये जी ॲड केलेली अमाऊंट आहे म्हणजेच परचेसेस आहेत ते 10,000 रुपये असतील. अशी अमाऊंट असेल 50,000 रुपये. इथं हे करणं आवश्यक आहे कारण आपणाला या 7व्या ॲडजस्टमेंटमध्ये पुढची ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे. डेप्रिशिएशन ॲट 5% ऑन ओपनिंग बॅलन्स इज रिक्वायर्ड. याचाच अर्थ आपणाला ओपनिंग बॅलन्सेसवर डेप्रिशिएशन आकारायचं आहे. यामुळे इथं या पद्धतीने केलं तर आपल्याला ते सोपं जाईल. पुढचे ट्रान्झॅक्शन आहे इन्व्हेस्टमेंट इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहेत. आता इथं हे जे अमाऊंट आहे त्याचं मार्केट व्हॅल्युएशन झालेलं आहे. त्यामुळं ॲडजस्टमेंटच्या वेळेला आपण त्याचा विचार करू.
डिपॉझिट्स यामध्ये करंट डिपॉझिट्स शेड्यूल नंबर 3 1,00,000, फिक्स्ड डिपॉझिट्स 1,25,000 आणि सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट्स 50,000 संपूर्ण शेड्यूल नंबर 3 मध्ये असेल. यानंतर सॅलरीज आहेत. यामध्ये ही ट्रान्झॅक्शन्स शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये जाईल. पेमेंट्स टू अँड प्रोव्हिजन्स फॉर एम्प्लॉईज म्हणून अमाऊंट 28,000. जनरल एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 मध्ये जातील 27,400. डायरेक्टर्स फीज शेड्यूल नंबर 16 1,800. रेंट्स अँड टॅक्सेस शेड्यूल नंबर 16 2,300. पुढं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, म्हणजे मागच्या वर्षीचा बॅलन्स हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील रोमन 3 प्रॉफिट ब्रॉट फॉरवर्ड या ठिकाणी जाईल अमाऊंट 16,000. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड शेड्यूल नंबर 13 मध्ये जातील, परंतु त्याच्यावर ॲडजस्टमेंट असल्यामुळं वर्किंग नोट नंबर 1 मध्ये जाईल. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड शेड्यूल नंबर 13 अमाऊंट 1,28,000. स्टॉक ऑफ स्टेशनरी शेड्यूल नंबर 11 मध्ये जातील 8,500 रुपये. यानंतर बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड याच्यावर देखील ॲडजस्टमेंट आहे. फक्त हेडिंग शेड्यूल नंबर 9 मध्ये लिहायचं आहे बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड, आणि याची वर्किंग नोट नंबर 2 असेल बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड शेड्यूल 9 अमाऊंट 46,000 रुपये. इंटिरियम डिव्हिडंड पेड इथं देखील आपणाला ॲडजस्टमेंट आहे, कारण आपणाला 4% डिव्हिडंड ॲक्च्युअल आपणाला चार्ज करायचं आहे. म्हणून ॲप्रोप्रिएशन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील रोमन 4 ॲप्रोप्रिएशन्समध्ये फक्त लिहायचं आहे इंटिरियम डिव्हिडंड पेड, आणि वर्किंग नोट नंबर 3 असेल इंटिरियम डिव्हिडंड पेड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अमाऊंट 17,000 रुपये. डिपॉझिट्स पुन्हा एकदा शेड्यूल नंबर 3 रिकरिंग डिपॉझिट्स अमाऊंट 20,000. पुढची ट्रान्झॅक्शन्स आहे शेअर्स इन क्रांती शुगर लिमिटेड शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंटमध्ये जातील अमाऊंट 50,000. कॅश इन हँड अँड बॅलन्स विथ RBI अमाऊंट 1,93,000 शेड्यूल नंबर 6 मध्ये जाईल. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस शेड्यूल नंबर 7 मध्ये जातील अमाऊंट 80,000. पुढं ॲडजस्टमेंट्स यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स इज रिक्वायर्ड टू बी मेड ॲट 5,000. आपल्याला बॅड अँड डाऊटफुल डेटची तरतूद करायची आहे 5,000 रुपये. आता ही जी तरतूद आहे ती शेड्यूल नंबर 9 आणि वर्किंग नोट नंबर 2 बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेडमधून वजा होतील. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स अमाऊंट 5,000 रुपये, आणि याचा दुसरा इफेक्ट जाईल वर्किंग नोट नंबर 4 प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज कंसात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट यामध्ये जाईल प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट्स अमाऊंट 5,000. पुढं दुसरे ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट ₹8,000. म्हणजेच अजूनही आपणाला गुंतवणुकीवरील 8,000 रुपये व्याज येणं आहे, उत्पन्न आहे, मिळालेलं नाही. म्हणून ही ॲडजस्टमेंट वर्किंग नोट नंबर 1 इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्डमध्ये ॲड होईल. इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 8,000 रुपये, याची बेरीज येईल 1,36,000 रुपये. पुढं आणि याचा दुसरा इफेक्ट जाईल रक्कम येणं आहे शेड्यूल नंबर 11 अदर असेट्समध्ये इंटरेस्ट ॲक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट अमाऊंट ₹8,000. नेक्स्ट अनएक्सपायर्ड किंवा प्रीपेड डिस्काउंट अमाऊंटेड ₹380. म्हणजेच आपणाला पुढच्या कालावधीचा डिस्काउंट मिळालेला आहे, या वर्षीचं उत्पन्न नाही. म्हणून इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड शेड्यूल नंबर 13 वर्किंग नोट नंबर 1 मधून वजा होतील. अनएक्सपायर्ड डिस्काउंट अमाऊंट ₹380 अशी त्याची वजाबाकी येईल. आणि याचा दुसरा इफेक्ट जाईल रक्कम पुढच्या वर्षीची आहे
म्हणजेच पुढच्या कालावधीचं देणं आहे. म्हणून शेड्यूल नंबर 5 मध्ये अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये अनएक्सपायर्ड डिस्काउंट अमाऊंट ₹380. पुढं चौथे ॲडजस्टमेंट, इंटेरियम डिव्हिडंड वॉज डिक्लेअर्ड ॲट 4% ॲक्च्युअल. आपणाला डिव्हिडंड हे 4% द्यायचं आहे. आत्तापर्यंत आपण डिव्हिडंड दिलेला आहे ₹17,000. डिव्हिडंड हे इश्यूड अँड पेड अप कॅपिटलवर चार्ज केलं जातं. म्हणून इश्यूड अँड पेड अप कॅपिटल आपलं आहे ₹5,00,000. या ₹5,00,000च्या 4% डिव्हिडंड येईल ₹20,000. पैकी आपण आत्तापर्यंत डिव्हिडंड दिलेला आहे ₹17,000. अजून आपलं ₹3,000 डिव्हिडंड आउटस्टँडिंग आहे. म्हणजेच इंटेरियम डिव्हिडंड पेड यामध्ये ॲड होतील आउटस्टँडिंग डिव्हिडंड अमाऊंट ₹3,000. आणि एवढी रक्कम आपली देणं आहे. म्हणून याचा दुसरा इफेक्ट जाईल आउटस्टँडिंग डिव्हिडंड शेड्यूल नंबर 5 मध्ये अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये अमाऊंट ₹3,000. नेक्स्ट, एंडोर्समेंट्स मेड ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स अमाऊंटेड टू ₹1,15,000. हे कॉन्टिंजंट लायबिलिटीजमध्ये जातील. एंडोर्समेंट्स मेड ऑन बिहाफ ऑफ कस्टमर्स अमाऊंट ₹1,15,000. सातवी ॲडजस्टमेंट आहे, डेप्रिशिएशन ऑन प्रिमायसेस ॲट 5% ऑन ओपनिंग बॅलन्स इज रिक्वायर्ड. एवढ्याकरताच आपण प्रिमायसेसची फोड केलेली होती. ॲडजस्टमेंट अमाऊंट ट्रायल बॅलन्समध्ये आहे ₹50,000. ॲडजस्टमेंट नंबर 7 मध्ये सुरुवातीला सांगितलेलं होतं की यावर्षी ₹10,000 प्रिमायसेसमध्ये वाढ झालेली आहे. तेवढी अमाऊंट वजा जाता आपण सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स फाइंड आउट केला. यामध्ये 10,000 परचेसेसचे ॲडिशनचे ॲड केले. अमाऊंट ₹50,000 आहे. आणि आपणाला ॲडजस्टमेंट आहे की प्रिमायसेसवर ओपनिंग बॅलन्सच्या 5% डेप्रिशिएशन आकारा. म्हणून ओपनिंग बॅलन्स 40,000, याच्या 5% अमाऊंट येईल ₹2,000. तेवढा डेप्रिशिएशन आपणाला वजा करायचा आहे. आणि अमाऊंट येईल ₹48,000 वजा बाकी जातात. आणि याचा दुसरा इफेक्ट जाईल शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये डेप्रिशिएशन ऑन प्रिमायसेस अमाऊंट ₹2,000. पुढं नंबर 8, मार्केट व्हॅल्यू ऑफ इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज वॉज ₹3,90,000. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची ट्रायल बॅलन्समध्ये किंमत दिलेली आहे 4,00,000. ही त्याची कॉस्ट प्राईस असेल. आणि आत्ता त्याची किंमत झालेली आहे ₹3,90,000. म्हणून शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंटमध्ये इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज कंसात कॉस्ट प्राईस 4,00,000 आणि अमाऊंटमध्ये जातील ₹3,90,000. याचा अर्थ त्याची मूळ किंमत ₹4,00,000 आहे आणि सध्याची किंमत ₹3,90,000 आहे. म्हणजेच आत्ता जे रिव्हॅल्युएशन झालेलं आहे या रिव्हॅल्युएशनमध्ये आपणाला ₹10,000 तोटा झालेला आहे. याचा दुसरा इफेक्ट जाईल शेड्यूल नंबर 14 ऑदर इन्कममध्ये प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स डॅश यामधून वजा लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अमाऊंट ₹10,000 कंसात वजा चिन्ह येईल. यानंतर सर्व ॲडजस्टमेंट झाल्यानंतर ज्या वर्किंग नोट्स आहेत त्या वर्किंग नोट्स क्लोज करून त्या शेड्यूलमध्ये त्याच्या अमाऊंट्स जातील. पहिली वर्किंग नोट इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड शेड्यूल 13, याची टोटल येईल 1,35,620. ही अमाऊंट शेड्यूल नंबर 13 मध्ये जाईल. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड अमाऊंट ₹1,35,000. शेड्यूल नंबर 2 आहे बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड शेड्यूल नंबर 9, त्याची टोटल आहे ₹41,000. ते शेड्यूल नंबर 9 मध्ये जाईल. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड अमाऊंट ₹41,000. तिसरी वर्किंग नोट आहे इंटेरियम डिव्हिडंड पेड कंसात आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिलेलं आहे. अमाऊंट ₹20,000. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील रोमन 4 ॲप्रोप्रिएशन्समध्ये जातील. इंटेरियम डिव्हिडंड पेड अमाऊंट ₹20,000.
चौथे ॲडजस्टमेंट प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याची टोटल 5,000 रुपये आहे. हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज शेड्यूल नंबर 16च्या खाली जे आहे त्याच्या समोर जातील अमाऊंट 5,000 रुपये. यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे जे शेड्यूल्स आहेत 13, 14, 15 आणि 16 ते क्लोज होतील. यामध्ये शेड्यूल 13 इंटरेस्ट रिसिवड टोटल 1,35,000 रुपये ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये शेड्यूल नंबर 13च्या समोर जाईल अमाऊंट 1,35,000. शेड्यूल 14 ऑदर इन्कम टोटल आहे -10,000 वजा 10,000 रुपये ते देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या शेड्यूल नंबर 14च्या समोर जातील. इंटरेस्ट एक्सपेंडेड काहीही नाही, डॅश असेल शेड्यूल नंबर 15. यानंतर शेड्यूल 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस त्याची टोटल असेल 61,500 ते देखील प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या समोर जातील 61,500 रुपये. यानंतर इन्कमची टोटल करायची आहे. इन्कममध्ये शेड्यूल नंबर 13 इंटरेस्ट रिसिवड आहेत 1,35,620 आणि ऑदर इन्कम शेड्यूल नंबर 14 आहेत 10,000 मायनस 10,000 यांची बेरीज असेल 1,25,620. एक्सपेंडिचरमध्ये शेड्यूल नंबर 15 इंटरेस्ट एक्सपेंडेड डॅश आहेत. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 16 याची बेरीज अमाऊंट आहे 61,500. प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज 5,000 याची टोटल असेल 66,500 रुपये. इन्कममधून एक्सपेंडिचर वजा होतील म्हणजेच 1,25,620 जो इन्कम आहे त्यामधून 66,500 रुपये एक्सपेंडिचर आहेत ते वजा होतील आणि या वजाबाकीमधून आपणाला या वर्षीचा नफा मिळेल. तोच म्हणजे प्रॉफिट फॉर द इयर 59,120 रुपये. या 59,120 रुपये जो नफा झालेला आहे याच्या कंपल्सरी 25% इतकी रक्कम ही आपणाला स्टॅट्युटरी रिझर्वसाठी ट्रान्सफर करायचे आहे. म्हणून 59,120च्या 25% रक्कम ट्रान्सफर होईल स्टॅट्युटरी रिझर्वसाठी. ही ॲडजस्टमेंट ॲप्रोप्रिएशन्स रोमन 4 मध्ये होईल. ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व 25% ऑफ द प्रॉफिट अमाऊंट असेल 14,720 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट शेड्यूल नंबर 2 रिझर्व फंड 2,50,000 यामध्ये ॲड होईल 25% ॲडिशन ड्युरिंग द इयर अमाऊंट 14,720 आणि टोटल असेल 2,64,780 रुपये. यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधील रोमन 3 याची बेरीज करायची आहे. यामध्ये प्रॉफिट फॉर द इयर 59,120, प्रॉफिट ब्रॉड फॉरवर्ड 16,000, टोटल 75,120 रुपये. हीच टोटल ही रोमन 4ची टोटल लिहायची आहे 75,120 रुपये. आणि यामधून यावर्षी केलेल्या ज्या ॲप्रोप्रिएशन्स आहेत यामध्ये ज्या तरतुदी केलेल्या आहेत यामध्ये ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व 25% ऑफ द प्रॉफिट 14,780 आणि इंटिरियम डिव्हिडंड पेड 20,000 रुपये वजा होतील आणि जी वजाबाकी येईल 40,340 रुपये जी वजाबाकी आहे ती ट्रान्सफर होईल बॅलन्स शीटला. म्हणून इथं लिहायचं आहे बॅलन्स कॅरीड ओव्हर टू बॅलन्स शीट. आणि हा जो बॅलन्स कॅरी ओव्हर करायचा आहे तो बॅलन्स शीटमधील शेड्यूल नंबर 2 रिझर्व अँड सरप्लसमध्ये बॅलन्स इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येईल 40,340. इथं संपूर्ण 1 ते 12 शेड्यूल्स बॅलन्स शीटचे आहेत ते क्लोज होतील आणि त्याच्या अमाऊंट्स ह्या बॅलन्स शीटच्या त्या
शेड्यूलच्या समोर जाईल. म्हणजेच कॅपिटल 5 लाख, बॅलन्स शीटमध्ये कॅपिटल शेड्यूल नंबर 1 अमाऊंट 5 लाख, रिझर्व्ह अँड सरप्लस 3,05,120, शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस 3,05,120, डिपॉझिट्स शेड्यूल नंबर 3 2,95,000, शेड्यूल नंबर 3च्या समोर डिपॉझिट्स 2,95,000, बॉरोइंग्स काही नाहीत डॅश, शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज 3,380, बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स 3,380, शेड्यूल 6 कॅश इन हँड अँड बॅलन्स शीट विथ RBI टोटल 1,93,000, बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 6च्या समोर 1,93,000 रुपये ट्रान्सफर होतील. शेड्यूल नंबर 7 कॅश विथ अदर बँक्स अँड मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस टोटल 80,000, बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 7च्या समोर जातील 80,000. शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट टोटल 4,40,000, बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 4,40,000. शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस टोटल 3,26,000, बॅलन्स शीटमध्ये ॲडव्हान्सेस शेड्यूल नंबर 9 अमाऊंट 3,26,000 रुपये ट्रान्सफर होईल. शेड्यूल नंबर 10 फिक्स्ड असेट्स अमाऊंट 48,000 रुपये, शेड्यूल बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 10च्या समोर फिक्स्ड असेट्स अमाऊंट 48,000 रुपये. शेड्यूल नंबर 11 अदर असेट्स टोटल 16,500 रुपये, बॅलन्स शीटमध्ये शेड्यूल नंबर 11 अदर असेट्स अमाऊंट 16,500 रुपये. आणि इथं सर्वप्रथम 1 ते 5 शेड्यूल नंबर 1 ते 5 याची टोटल होईल कॉन्टिंजंट लायबिलिटीज 1,15,000 रुपये, कॉन्टिंजंट लायबिलिटीज शेड्यूल नंबर 12 मध्ये जातील 1,15,000 रुपये. आणि इथं पहिला बॅलन्स शीटचे जे लायबिलिटीज कॅपिटल अँड लायबिलिटीज आहेत याची टोटल होईल. यामध्ये शेड्यूल आहेत 5, यांची टोटल 11,03,500 रुपये. एवढीच टोटल ही बॅलन्स शीटची जी दुसरी साईड आहे प्रॉपर्टी अँड असेट्स यामध्ये जे शेड्यूल्स आहेत शेड्यूल नंबर 6, 7, 8, 9, 10 आणि 11 यांची टोटल असेल 11,03,500 रुपये. आणि अशा पद्धतीने इथं प्रॉब्लेम हा टॅली होईल. काही शंका असेल तर अवश्य विचारा. थँक्यू.